पद्धतीची जी विटंबना घडली त्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून पौड संपूर्ण मुळशीतील सर्व जनतेने हा निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे। सकाळी पिरगुड फाटा येथून या मोर्चाला सुरुवात झाली आणि आता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामध्ये या मोर्चाची सांगता होत असताना सर्व हिंदू बांधवांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की अतिशय शांततेच्या मार्गाने आपण हा मोर्चाचं नियोजन जे ठरलं होतं त्या पद्धतीने केलेलं आहे। या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे, कारण की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये ज्यांच्यामुळं मंदिरं मस्जिदी सुरक्षित राहिल्या त्याच भागातील मंदिरामध्ये जर अशी घटना घडत असेल तर अतिशय दुर्नंदनीय अशी घटना आहे। त्याचा निषेध सर्व मुळशीतील सर्व आपल्या भागातील युवकांनी सर्व समाजातील मंडळींनी केलेला आहे। आपल्या तालुक्यामध्ये आपण गेले अनेक वर्ष पाहतोय, पिरगुड या ठिकाणी मस्जिद आहे, उरवडेला आहे, पौडला आहे, मान या ठिकाणी आहे। अशा वेगवेगळ्या विभागामध्ये जरी मस्जिदी असेल तर या भागातील जे आपले बांधव आहेत मुस्लिम बांधव हे गेले कित्येक वर्ष अतिशय गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतात। आपण हे पाहिलेलं आहे, आपण त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतो, तेही आपल्या भागामध्ये कुठला कार्यक्रमाला येत असतात। अतिशय आनंदाने छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वावरत असतो। परंतु आता आपण पाहतोय बाहेरून येणारे अनेक मुस्लिम लोक आहेत, बांगलादेश असू द्या, पाकिस्तान असू द्या किंवा कोणी रोहिंग्या या ठिकाणी येतात, ते आपल्या भागात राहतात, परंतु आपल्या मुस्लिम बांधवांना सुद्धा त्याची काही माहिती नसती आणि त्याच्यावर निर्बंध घालणं हे खरं प्रशासनाचं काम आहे। कारण की आपण पाहतोय अनेक ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून चुकीची कामं केली जातात आणि ती जर आपण काही रोखली तर भविष्यात अशा घटना घडणार नाही। कारण की आपण या ठिकाणी अनेक आपल्या उद्योग नगरी झालेली आहे, अनेक भागातील लोक येतात, उद्योग व्यवसाय करतात, आपली उपजीविका भागून आपलं कुटुंब या ठिकाणी चालवत असतात, परंतु त्यामध्ये अशी चुकीची लोक येतात जी लोक या भागात आल्यानंतर आपल्या स्थानिक मुस्लिम बांधवांचा अजिबात अडचण नाहीये, ते आपल्याशी अतिशय प्रामाणिक आहेत, आपण पण त्यांच्याशी प्रामाणिक आहे। माझी त्यांनाही विनंती आहे, शेवट तुम्ही या भागात येत असताना तुमचे कोण बाहेरची मंडळी येतात ते तुमचे नातेवाईक असेल तर त्याचं काहीतरी प्रूफ पाहिजे आपल्याकडं, आणि नसेल तर त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही तुमचं बघा। कारण की शेवट रेकॉर्डवर माझी सर्व प्रशासनाला विनंती आहे, आज या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून काही मदरसे चालतात, त्यामध्ये चुकीचे संदेश दिला जातो, त्याला निर्बंध घालायचा असेल तर आपण सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे। आपला कुठल्यावर अन्याय करायचा नाही, परंतु प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान पाहिजे, परंतु पहिल्यांदा आपण भारतीय आहोत, हिंदू आहोत याचा प्रत्येकाला लक्षात ठेवलं पाहिजे। पहिलं देशाला महत्व द्यायचं, नंतर हिंदू धर्म आहे, नंतर या जाती आहेत। म्हणून या भागात कुणी येत असेल तर त्याचे रेकॉर्ड ठेवलं पाहिजे। जरी मस्जिद मध्ये कोण नमाज पढायला येत असेल, आता आपण पाहतोय बरे अनेक भागात मस्जिदी आहेत, आपण स्वतः त्या भागातील मस्जिदीच्या पुनर्जीवनासाठी किंवा बांधणीसाठी अनेक गावामध्ये ती केलेले आहेत, तुम्ही सर्व त्याचे साक्षीदार आहात। परंतु आपला उद्देश शुद्ध आहे की त्या भागातील आपले जे बांधव आहेत, जे स्थानिक आहेत, त्यांची सोय व्हावी म्हणून आपण या ठिकाणी ते काम केलेलं आहे। परंतु आता त्यामध्ये अनेक बाहेरची लोक येतात ज्यांची माहिती त्या स्थानिक लोकांना पण नाहीये आणि मग ती लोक चुकीचं काम करतात, त्याचा त्रास त्या आपल्या स्थानिक मुस्लिम बांधवांना होतो आणि पर्यायानं आज हिंदू धर्माला किंवा तुमच्या आमच्या सर्वांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। अशी वेळ येऊ नये म्हणून सर्वांनी दक्ष राहिलं पाहिजे। जी लोक बाहेरून येतात त्याचं आपण रेकॉर्ड ठेवलं पाहिजे, कारण की आपण आज मी पाहतोय ही सोशल मीडियावर ज्या क्लिपा व्हायरल होतात त्यामध्ये आपले स्थानिक मुस्लिम आहेत ते प्रामाणिकपणे सांगतात ह्या लोकांशी आमचा कुठलाही संबंध नाही, आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला आमच्या भारतीय असल्याचा हिंदू असल्याचा अभिमान आहे, परंतु या बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे त्यांना सुद्धा हा त्रास होतोय। म्हणून भविष्यकाळात हा त्रास सहन आपल्याला नको असेल तर आपण सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे। ही बाहेरून मंडळी येते यांना आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि प्रशासनाला सुद्धा ही जी बाहेरून आलेली लोक आहेत यांचं रेकॉर्ड ठेवण्याचं काम केलं पाहिजे। जे भाडेकरी असेल, कोण बंगाली व्यवसाय करणारे असेल, माझी तमाम मुळशीकरांना विनंती आहे, आपण सुद्धा 2 रुपयाच्या भाड्यासाठी कुणालाही अशा लोकांना जागा भाड्याने देऊ नये ज्याच्यामुळे चुकीचं काम घडलं। तुम्ही अवश्य प्रत्येकाला तो अधिकार आहे, परंतु ज्याला देतो भाड्याने तो आपला स्थानिक असला पाहिजे आणि आपल्या भागात त्याचा अनेक वर्ष राहिलेला पाहिजे, जो कुणाचा ओळखीचा पाहिजे। किंवा माझी स्थानिकांना विनंती आहे, जे आपल्याकडे येतात
जे तुमच्या बघा शेवट मस्जिद आहे, प्रत्येकाला आपण आपल्या मंदिरात जातो, आपण अनेक भागातील लोक तो मंदिरात देवदर्शन घेतो, तसं मस्जिदीमध्ये पण येणारी लोक आहेत, पण जे स्थानिक आहेत त्यांनी त्यांचे ते विधी करावा आणि जी बाहेरून येणार आहे ते तुमच्या जर नातेवाईक असेल तर त्याचं रेकॉर्ड तुम्ही ठेवलं पाहिजे. जे स्थानिक लोक आहेत त्यांना सांगितलं पाहिजे की आमचे नातेवाईक आहेत ते अनेक वर्ष या ठिकाणी राहतात, त्याचा प्रूफ तुम्ही त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. हे जर काही गोष्टी आपण पाळल्या तर अशा घटना कधी घडणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद केला नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन हे स्वराज्य उभं केलं आणि त्या स्वराज्याची घडी आजपर्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. परंतु काही चुकीच्या लोकांमुळे आज त्याची प्रतिमा खराब होण्याच्या ठिकाणी काम होतंय आणि त्यामुळे समाजामध्ये वाद लागण्याचं काम या ठिकाणी होतंय. माझी सर्व तालुक्यातील जनतेला विनंती आहे, आपण या ठिकाणी माझी सर्वांना विनंती आहे, आपण सर्व धर्मीय लोक या ठिकाणी गेली अनेक वर्षे गुण्यागोविंदाने राहतोय, आपल्याला असंच राहायचंय. चुकीचे लोक आपल्याकडे येऊन आपल्यात वाद लावण्याचा प्रयत्न करताय, त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. कोण कुठल्या धर्माचा आहे जातीचा आहे हे पाहण्यापेक्षा आपण पहिले भारतीय आहोत, हिंदू आहोत याला महत्व दिलं पाहिजे. आणि कोण आपल्याला चांगलं सांगतोय, कुणामुळे आपल्या समाजात द्वेष तयार होतोय किंवा कटुता येते, त्याच्यापासून आपण सावध राहून अशा चुकीच्या लोकांना आपण थांबवण्याचं काम केलं पाहिजे आणि ते तुम्ही कराल यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी खात्री आहे. कारण की या ठिकाणी आता पाहतोय आपण काश्मीर आपलंच आहे, परंतु काश्मीरमध्ये सुद्धा त्या दिवशी जी घटना घडली त्यामध्ये कोण गेलं, हिंदू भारतीयच गेला ना. कोण कुठल्या जाती धर्माचं कोण पाहत नाही आणि ह्या लोकांना कुठला धर्म नाही जात नाही, यांना काही कुणाचं देणं घेणं नाही. म्हणून आपण अशा प्रत्येक गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण स्वीकारल्या पाहिजे. आणि आपला मुळशी तालुका अतिशय गुण्यागोविंदाने राहणारा हा तालुका आहे. सर्व जाती धर्माचे लोक या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष चांगल्या पद्धतीने राहतात आणि आपणही त्या समाजाचा आदर करतो, तो समाज सुद्धा आपल्या सर्व लोकांचा आदर करतो. अतिशय गुण्यागोविंदाने आपण या ठिकाणी असतो. परंतु आता जशी लोकसंख्या वाढत चालली तशी या भागात येणाऱ्या लोकांची संख्या वाढत चाललेली आहे. या ठिकाणी उत्पन्नाचे मार्ग आहेत, प्रत्येकाला स्वतःच्या उपजीविकेसाठी या ठिकाणी यायचंय, उद्योग व्यवसाय करायचा आहे, परंतु हे करत असताना त्यांनी काही गोष्टी पाळल्या पाहिजे अशी माझी सारख्या कार्यकर्त्याची या ठिकाणी एक सांगणं आहे. आणि माझी प्रशासनाला परत एकदा सांगणं आहे, ज्या गावात ही बाहेरची लोक राहायला येतात त्यांना कुणी भाडेकरारांनी ठेवू द्या किंवा घरात भाड्याने ठेवू, कुठला रोडवर व्यवसाय करायला बसू द्या, त्याचं आपण रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. तो कुठून आला, काय करतो हे सगळं माहिती पाहिजे. कारण की आपण बरेच वेळा पाहिले की आपल्याकडे येऊन ते राहतात, आपल्याला काहीच माहित नसतो, तो आपल्यात बसतो उठतो सगळं करतो आणि ज्यावेळेस त्याला काय उद्योग करायचा आहे तो ती घटना करतो आणि निघून जातो. त्यावेळेस आपल्याला माहित होतं अरे तो माणूस आपल्या इथे राहिला होता आणि त्याने अशा गोष्टी केल्यात. म्हणून माझी स्थानिक युवकांना विनंती आहे, आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही, परंतु जे कोण बाहेरून येतो जो वेगळ्या याचा लोकांच्या विचाराचा असेल तर त्याची खात्री आपण करून घेतली पाहिजे. माझ्या मागे बसतो फिरतो म्हणून मी पण त्याचं कौतुक करता कामा नाही, परंतु मी पण खात्री केली पाहिजे तो खराच आपला आहे का, आपल्या भागातील त्या लोकांमुळे आपल्या भागातील लोकांना त्रास होणार नाही ना किंवा समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची खात्री आपण प्रत्येकाने करून घेतली पाहिजे अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची विनंती आहे. या मोर्चामध्ये आपण सर्वजण एक दिवसातच नियोजन झालं, काल सकाळी ठरलं आणि खरं तर ज्या दिवशी ती घटना घडली त्याच दिवशी मी रात्री 12 वाजता आमच्या स्थानिक कार्यकर्ते पोलीस स्टेशनला होते. मी PI साहेबांना फोन केला, साहेब ही घटना निंदनीय आहे आणि ज्याने कोणी केली असेल त्याला तुम्ही कडक शासन करा, तो कुठलाही असू द्या आणि समाजकंटक कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, ज्याच्यामुळे समाजात उत्कृष्ट निर्माण होतं अशा कुणालाही सोडू नका, त्याच्यावर कडक कारवाई करा असे निर्देश मी त्या दिवशी दिले होते. त्याला साक्षीदार माझ्या मधील सर्व ग्रामस्थ आहेत, ते त्या पोलीस स्टेशनला होते आणि या ठिकाणी ती प्रशासनाने ती कारवाई केलेली आहे. परंतु साहेब कारवाई करून नुसतं चालणार नाही, यात सातत्य राहिलं पाहिजे. अशा घटना घडत असताना ह्या घडू नये म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि प्रशासनाने ते काम करावं. आम्ही तुमच्या बरोबर खामठोकपणे उभं राहील.
कारण की शेवट पौड हे पोलीस स्टेशन आपलं तालुक्यातील महत्त्वाचं स्टेशन आहे आणि या भागामध्ये गेली अनेक वर्षे जेवढे PI त्यांनी सर्वांना माहिती आहे आमच्या तालुक्यामध्ये चुकीचं काम कोण करत नाही आणि कोणी केलेलं जनता खपवून घेत नाही आणि हीच भूमिका घेऊन तालुक्यातील जनतेने भविष्यकाळात वाटचाल करावी अशाने मी आशा व्यक्त करतो। आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिलात, शांततेचा मार्ग स्वीकारलात, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार। साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी। म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी। 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या। प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14। संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484। फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम। साठे फाउंडेशन, नो टेन्शन।